लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस पुरेशा प्रमाणात झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची लगबग ही पेरणीसाठी सुरुवात असतानाच अहमदपूर तालुक्यातील धसवाडी या गावामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये लगबगीनं पेरणी करताना दिसून येतात। मात्र त्यातच काल एक दुर्दैवी घटना घडल्याचे या ठिकाणी निदर्शनास येते। घोडके या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काल कापूस लावणीचं काम सुरू होतं आणि एक वावर संपल्याच्या नंतर दुसऱ्या वावरात प्रवेश करताना विजेच्या ताराला शॉक लागून त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। मात्र ही विजेची तार गेल्या 1-2 महिन्यापासून तरी अशाच पूर्ववत पडलेली होती आणि या विजेच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह जरी नसला तरी काल मात्र या ठिकाणी अचानक या तारेमध्ये विजेचा प्रवाह सुरू झाल्यानं या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे। माझ्यासोबत या शेताचे शेतकरी आणि येथील गावचे सरपंच आणि बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं काय कारण झालं आणि कशी घटना घडली हे आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नाव काय आणि कालची ही घटना एकंदरीत कशी घडली हे थोडक्यात सांगा। माझे नाव दयानंद तुकाराम घोडके, राहणार धसवाडी, तालुका अहमदपूर। आमच्या शेतामध्ये वरच्या वावरातून पेरणी करून सोडून आऊत घेऊन येताना त्या विहिरीवरल्या वावरात पाणी पाजून येते वेळेस एका बैलाने उडी मारली ढवळ्या। काळ्या बैलाने जागीच ते तारापाशी चिटकला आणि जागीच ठार झाला। ही घटना 4 वाजता घडली काल। ही तार साधारणतः 2 महिन्यापासून अशीच आहे। वारंवार वाऱ्याने झुकले होते। त्या शेतकऱ्यांच्या त्या वावरातले मेहनत काही आता पेरणी आली ना, पेरणीमुळे बाजूला काढून टाकले। लाईट बंद केली हे कुणाला माहित नाही, बंद केलेली असेल असा एक अंदाज झाला। सरपंचाने वारंवार त्या लाईनमॅनला हे करून 2 महिने झाले त्याने काही लक्ष दिलं नाही। तर मग हे जे तार पडल्याच्या नंतर तुम्ही वावरात शेतात लाईनमॅनला, इंजिनियरला कोणाला फोन केला होता? वारंवार सरपंचाने फोन दिले, आले होते? नाही आला, कोणी चाललं आजपर्यंत कोणी आलं नाही। तर आता ही जी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही त्यांना सांगितलं का? सांगितले, काय म्हणले? येऊतच काय हो आतापर्यंत यायला आतापर्यंत म्हणजे बैल मरून ते ठार झाला तर बी इथं जागेवर येणार झाली, येऊ शकत नाही। त्याच्या मागे जास्त काम आहे। काय मागणी आता विद्युत विभागाकडे तुमची? तशा लाईनमॅनच्या हलगर्जीपणामुळे माझा बैल गेला, त्याच्यामुळे तात्काळ मला नुकसान भरपाई मिळून न्याय द्यावा। आपण गावचे सरपंच आहात आणि शेतकऱ्याची ही झालेली जी नुकसान आहे या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे आणि हे कशामुळे घडले हे सगळ्या गोष्टी? सरपंच माझे आई आहेत, त्याचे प्रतिनिधी म्हणून मी इथं आलेलो आहे पाहणी करण्यासाठी। हे 2-3 महिन्यापूर्वी आम्ही फोटो पण काढून पाठवलेत आमचे लाईनमॅन जंगले साहेबांना आणि असेच प्रकार 2-3 जागेवर अनेक पण आहेत। असेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते लावता हाणता येत नाही, एवढे पोल आणि वायर एवढे झुकलेले आहेत खाली। पण आम्ही वारंवार त्याला अर्ज पण दिलेला आहे आणि ह्याची माहिती पण दिलेली आहे, पण ते मला लई गाव आहेत, अशाच अडचणी, मला काम दुसरीकडे आहे हे सांगत आहेत। आता 1.5-2 महिने झालं उदवतांडा म्हणून आहे, तिथे डीपी जळालेला आहे। त्याला भरपूर दिवस आम्ही त्याचा पाठलाग करतो पण ते काही लक्ष देत नाहीत। आता ही शेतकरी आता पेरणी तोंडावर आहे, आधीच बैल कुणाकडे नाही आहेत। आऊत चालू असताना त्याने दुसऱ्या वावरातून ह्या दुसऱ्या वावरात जाते वेळेस ह्या रस्त्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे। तरी त्या बैलाच्या मागे पण त्याचे 2-4 माणसं पण होते पेरणी करणारे आणि ते बैल नेणारे, त्यांना पण ते मुंग्या आल्या, त्याला पण जाणवलं, पण त्या थोडस समजल्यामुळे साईडला गेले, नाहीतर असं पण जीवाला पण हानी होत होती माणसांच्या पण। आता त्याला सांगून कालपासून आम्ही फोन करतोय, आतापर्यंत काही पोहोचलेली नाही त्याची टीम। आम्ही येतो हेच सांगत आहेत। त्यासाठी पहिले तेवढं त्यानं लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी आमचे पण प्रयत्न आहेत। आज जाणार आहेत आम्ही अर्ज पण द्यायला त्याला। अर्जामध्ये काय मागणी असणार आहे तुमची? अर्जामध्ये हेच आमच्या गावामध्ये आता येत तर शेतामध्ये आणि गावामध्ये पण असेच 2-3 जागेवर 2-3 ठिकाणी आहेत। आता आम्ही फोन करून अर्ज देऊन तर थकलेलो आहे, आता ह्याच्या पुढचंच काय आम्हाला काहीतरी पाऊल उचलायला लागेल। काल तुम्ही अवतावर तुम्हीच होतात? आम्हीच कसं होतो। घडलं, काय घडलं? काय नाही, वरून आवता आणि तेव्हा आहोत आम्ही नालीच्या पलीकडे सोडला आणि एक बैल उडी मारून आला आणि एक बैल जागीच गुतला वायरला, त्याचा मृत्यू झाला। आम्ही पण आम्हाला पण मुंग्या, बैल कसा गुतला म्हणून आम्ही हात लावाय गेला, शेपूट पण धरून बघितलं मुंग्या आल्या, झटका मारल्यावर आम्ही म्हणलं याच्यात लाईट उतरली, करंट मुळे बैल गेला म्हणलं। आम्ही 7-8 जण होता। साधारण त्या बैलाची किंमत काय असेल? बैलाची कमीत कमी 60,000 किंमत आहे त्याची, 1 ची जोडी होती।
मग आता पेरणीसाठी तुमचं काम खोळंबलंय. हा चक काल आवतच बंद. आम्ही सर्व इथंच थांबलेले होतो. इकडे तिकडे फोन लावले, सरपंच साहेबांना लावले. पेरणी करताना आवताच्या मागे अजून माणसं किती होती? माणसं आपले 8-9 माणसं होते. हा आणि फनाटवर सरकी लावत होतं. खात पेरायला पुढे चालू होता बैलाच्या ह्याच्यावर फनाटवर. हा सोडून तिकडे शेतातून इकडे येतो. हा पाणी पाजून तिथं लावायचं. आवत पण आम्ही एटन पण झोपलेलं होतं. एक बैल उडी मारून अलीकडे आला आणि एक बैल जागेवर पकडला. सदरील झालेली घटना आहे, विजेचा शॉक लागून एका बैलाचा मृत्यू झाला. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? नमस्कार सर, मी इथला दसवाडीचा लाईनमॅन श्री जंगले शेषराव विश्वनाथ. इथे जी घटना झालेली आहे कालची, ते मागे 4 दिवसापासून जे वारं सुटलं होतं त्यावेळेस आम्ही इकडची जे लाईन आहे LT लाईन ती पूर्ण आम्ही डीड केलेली होती. पण वारे वादळ सुटल्यामुळे तिथला जो जंप आहे तो त्या लाईनला चिटकला आणि लाईव्ह झालेली आहे. त्यामुळे ही घटना अशी घडलेली आहे. येथील शेतकऱ्यांच्याकडून मात्र सांगण्यात येते की या ठिकाणी हे तुटून पडलेल्या तारा ह्या मागील 2 ते 3 महिन्यापासून अशाच तटकळत जमकळत पडलेल्या होत्या आणि वारंवार या ठिकाणी लाईनमॅन यांना फोन करूनही त्यांनी या तारा काढून घेतल्या नाहीत, असं शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? शेतकऱ्यांनी आम्हाला कळवलं होतं त्यांनी की साहेब इथं आम्ही लाईन पूर्ण बंद केलेली आहे. आणि त्यावेळेस मी स्पॉटला बी आलो होतो. आमचे सरपंच लखन साहेब आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी मला रिपोर्टिंग केली होती. साहेब इथं असं धोकाजनक परिस्थिती होते आहे. तर त्यांना मी स्वतः बोललो होतो की आपल्याला काम करायचं आहे, पुढची लाईन पूर्ण बंद केलेली आहे. जवळपास 3 महिन्यापासून लाईन बंदच ठेवलेली होती. लाईन बंद असताना मग विजेचा शॉक बैलाला कसा काय लागू शकतो हाही या ठिकाणी प्रश्न उभा टाकतो. आणि 3 महिन्यापासून या विद्युत तारा काढण्याकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ का करण्यात आली होती, असाही यातील गावकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आरोप आहे. टाळाटाळ करण्यात म्हणजे तुम्ही जेव्हा उपसरपंच साहेबांनी सांगितले त्यावेळेस लाईन पूर्ण आपल्याला काम करून घ्यायचं होतं. आणि नेमकं त्यांचं हे काम करण्याच्या वेळेस आमच्याकडे टीम आली त्यावेळेस पाऊस वादळ सुरू झालेलं होतं. त्यावेळेस आम्हाला काम करताच आलेलं नाही. आता एकंदरीत झालेल्या नुकसानाची पूर्ण जबाबदारी विद्युत महामंडळ हे घेणार आहे का? आता आमचे वरिष्ठ जे आहेत ते निर्णय ठरवतील. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाला नुकसान भरपाई देण्याचं? हो, आमचे वरिष्ठ साहेब आहेत आलीत सोबत, त्यांनी सांगतील पूर्ण. त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ जेई ज्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे, तर त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. नेमकं या घटनेमध्ये आपल्याला ज्युनियर कडून काय, आता तरी मॅडमने या ठिकाणी बोलण्यास नकार दिलेला आहे. मी या ठिकाणी बोलू शकत नाही असं जेई मॅडम कडून सांगण्यात आलेलं आहे. तर सदरील या घटनेमध्ये नेमकं काय घडतंय, शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळते का, हे पाहणं मात्र या ठिकाणी औचित्याचं ठरणार आहे. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, जिल्हा लातूर.